श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रशंदे ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी तुम्हाला माझ्याबद्दलच सांगणार आहे. माझी एक गोष्ट म्हणजे मला नोकरी कशी मिळाली, मी जॉब मला कसा मिळाला हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी 1986 साल होतं, मी गोव्याला होतो आणि मला तेव्हा नोकरी नव्हती आणि मी नोकरीसाठी खूप खटपट करत होतो. बहिणीकडे राहत होतो गोव्याला. नोकरी म्हणजे आता नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न खूप चालू होते, परंतु कुठे नोकरी मिळतच नव्हती. आणि एकदा मी असंच खिडकीमध्ये, हॉलमधल्या त्या खिडकीमध्ये उभा होतो, बाहेर बघत होतो आणि मी आकाशाकडे बघितलं आणि एकदम म्हणजे देवाला प्रार्थना केली की काही कर, पण मला एक छोटासा तरी जॉब दे म्हणून, मला एक नोकरी, छोटीशी नोकरी मिळून दे म्हणून. मी किती दिवस घरी बसणार, अशी मी प्रार्थना केली. आणि 7 ते 8 दिवसामध्ये, 7-8 दिवस झाले असतील, मला एक कॉल लेटर आलं आणि ते सकाळी 11च्या सुमारास ते लेटर आलं होतं. मी ते घेतलं आणि बघितलं, ते उघडून बघितलं. लेटर उघडलं आणि लेटर उघडून बघितलं तर आतमध्ये बँकेचा कॉल होता. म्हणजे मला स्टेट बँकेमधनं कॉल आला होता आणि इंटरव्ह्यूला यायला सांगितलं होतं. आणि इंटरव्ह्यूला म्हणजे कधी, तर ते आज कॉल आला आहे आणि मी आहे गोव्याला आणि मला उद्या इंटरव्ह्यू आहे. उद्या मला इंटरव्ह्यूला सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यूला जायचं. आता मी आज गोव्यामध्ये आहे, उद्या इंटरव्ह्यू सकाळी, आज मला लेटर आलेलं आहे. तर हे लेटर मला इतकं उशिरा का आलं, तर याच्यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. हे मी मुंबईत राहत होतो जेव्हा, खारला, त्यावेळेला ते लेटर पोस्टमॅन घरी येऊन आला होता. तिकडच्या पत्त्यावर ते लेटर आलं होतं, मुंबईच्या पत्त्यावर लेटर. आणि ते जेव्हा तिथे लेटर आलं तेव्हा मग पोस्टमॅनने आईला सांगितलं की हे असंच आहे. आई म्हणाली नाही, तो इथे नाही आहे, तो गोव्याला आहे. तर पोस्टमॅन म्हणाला हे ना काहीतरी महत्त्वाचं वाटते, तर तुम्ही मला गोव्याचा पत्ता देता का. आता पोस्टमॅन कधी असं सांगेल का की गोव्याचा पत्ता द्या, मी पाठवतो, मी हे करतो म्हणून. तर पोस्टमॅनने, नेहमीचा पोस्टमॅन होता तो, पोस्टमॅनने ते लेटर घेतला, तो ॲन्व्हलप घेतला, त्या ॲन्व्हलपवर माझ्या आईकडनं पत्ता घेतला आणि तो रिडायरेक्ट केला. म्हणजे जे मुंबईच्या पत्त्यावर जे आलं होतं तो पत्ता त्याने पेनाने खोडला आणि त्याच्यावरती बाजूला पूर्ण पत्ता, गोव्याचा पूर्ण पत्ता लिहिला आणि त्याने तो पोस्ट केलं होतं. आणि ते पोस्ट केलेलं नेमका मला आदल्या दिवशी मला ते ॲन्व्हलप तो मिळाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझे इंटरव्ह्यू. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तो ॲन्व्हलप मला आला होता, म्हणजे ते लेटर आलं होतं इंटरव्ह्यूचं. आणि बहीण म्हणाली आता मुंबईला, अरे बँकेची नोकरी यायचा. मी म्हणाल मला ॲक्च्युली गोव्यावरनं मला मुंबईत यायचं नव्हतं, पण आता बहीण आता नोकरी तर हवी आणि स्टेट बँकेसारखी नोकरी कोण हे करणार. बहीण म्हणेल नाही तुला जायलाच पाहिजे. आणि नेमकं आमच्या बाजूला काही म्हणजे एक राहत होते शेजारी, त्यांच्या मुंबई गोवा बसेस होत्या. तर त्यांच्या बसमध्ये आम्ही नेहमी त्यांच्या बसने यायचो. मग त्यांच्या बसमध्ये मी दुपारी 3:30ची बस होती, दुपारी 3:30ला मी बसमध्ये बसलो आणि इंटरव्ह्यूला आलो आणि मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मी धोबी तलावला उतरलो आणि भटवाडीमध्ये गेलो. भटवाडीमध्ये आमचे नातलग राहतात, तिथे गेलो. भटवाडीमध्ये, गिरगावामध्ये भटवाडीमध्ये गेलो. तिथे मी सांगितलं असं आता मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. बॅग वगैरे मी तिथे ठेवली आणि मी आता इंटरव्ह्यू कुठे आहे तो पत्ता तिथे बरोबर लिहिलेला होता. आणि ते याच्यामध्ये मी शोधणार कुठे, म्हणजे कोणत्या ब्रांचमध्ये इंटरव्ह्यू आहे हेच मला माहीत नव्हतं. मी नरिमन पॉईंटला गेलो, तिथे ते नाही म्हणाले, नाही इकडे काही नाही, त्यांना माहितीच नव्हतं. तिकडनं मग मी मुंबई मेन ब्रांच हॉर्निमन सर्कलला आहे, एक मोठी शाखा आहे हॉर्निमन सर्कलला स्टेट बँकेची, तिथे गेलो. तिथे विचारलं, ते म्हणाले नाही इथे सुद्धा नाही आहे. आणि मी अशा 4-5 ब्रांचेस आजूबाजूच्या सगळ्या फिरलो आणि मला कुठेच म्हणजे ते सापडेना, इंटरव्ह्यू कुठे आहे तेच कळत नाही आणि कोणी सांगायलाही तयार नाही. म्हटलं आता करायचं काय. म्हटलं मग कंटाळलो, म्हटलं जाऊन दे, आपल्या काय नशिबात नाही आहे, आपण परत गाडी पकडूया संध्याकाळची आणि जाऊया परत गोव्याला. आणि अशा पद्धतीने मी निघालो. तर मी
मला त्या एरियामधलं म्हणजे ती जी फोर्ट एरिया आहे त्या एरियामधलं मला काहीही माहिती नव्हतं. मी तिथून निघालो आणि एका गल्लीतनं मी जात होतो. त्या गल्लीतनं जाताना काही अंतरावर गेल्यानंतर मी स्टेट बँक ऑफ इंडिया एक बिल्डिंग बघितली. अशी जुनी पडीक बिल्डिंग होती, जुन्या पद्धतीतली बिल्डिंग होती. स्टेट बँक ऑफ इंडिया ते नाव लिहिलं होतं. मी बघितलं आणि म्हटलं नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या ब्रांचेसमध्ये शाखांमध्ये आपण बघितलं तिथे इंटरव्ह्यू नव्हते, तर इथे कुठे असणार. म्हणून मी निघून गेलो पुढे निघून गेलो. थोड्या अंतरावर गेलो. परत माझ्या मनामध्ये काय विचार आला मला समजलं नाही. मी परत मागे आलो आणि सहज तिकडे वॉचमॅन बाहेर उभा होता. त्याला विचारलं इथे काय इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे का. तो म्हणाला हो इथेच इंटरव्ह्यू चालू आहे. मी अवाक झालो, म्हणजे मी चकित झालो. एवढ्या मोठ्या ब्रांचेसमध्ये फिरून शेवटी इंटरव्ह्यू कुठे होती तर ह्या छोट्याशा ब्रांचमध्ये, आणि ते सुद्धा त्या गल्लीमध्ये. आणि त्या गल्लीतनं मी कसा काय आलो ही गल्ली मला माहितीसुद्धा नव्हती. मग त्या गल्लीतनं मी येत होतो आणि तिथेच शाखा होती. म्हणजे मी बघायला गेलं तर खरं तर मी त्या गल्लीतनं आलोच नसणार, मला त्या गल्लीतनं आणलं गेलं असणार असा माझा ठाम विश्वास आहे. मी गेलो आतमध्ये गेल्यानंतर, आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला आलो होतो त्यावेळेला माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, काहीच नव्हतं. कारण काही तयारी करायला वेळच मिळाला नाही. 3:30 सकाळी 11 वाजता मला तो एन्व्हलप मिळाला आणि दुपारी मला 3:30ची बस पकडायची होती. काहीच मला म्हणजे चान्सच नव्हता. मग मी इंटरव्ह्यूमध्ये लाईनमध्ये तिथे बसले होते, तिथे थांबलो. माझा नंबर आल्यानंतर मला बोलवलं गेलं. तिथे इंटरव्ह्यू पहिल्या माळ्यावर होती. ग्राउंड फ्लोअरला असे स्टाफ बसला होता. ते सगळे सर्टिफिकेट्स वगैरे चेक करायचे आणि मग ते वर पाठवायचे. तर मी तिथे त्यांना जाऊन सांगितलं की माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे फक्त हा एन्व्हलप आहे. म्हटलं हा एन्व्हलप मला काल सकाळी 11:30 वाजता मिळाला आणि आज इंटरव्ह्यू, तर मला ते काही तयारी करायला मला काहीच मिळाली नाही, मी आहे तसाच आलेलो आहे. तर तिकडे एक बाई होती, मॅडम होत्या. त्या म्हणाल्या ठीक आहे आम्ही तुम्हाला पाठवतो वरती गेल्यानंतर तुम्ही मग त्यांना सविस्तर सांगा. म्हटलं ठीक आहे ओके. माझा नंबर आला, मी वर गेलो. तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे असे 5 मॅनेजर बसले होते, 5 इंटरव्ह्यू घेणारे बसले होते. मी त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी मला विचारायला सुरुवात केली. मी सगळे उत्तरं देत होतो. त्याच्यानंतर काय कुणास ठाऊक की त्यांनी मला विचारलं मग गोव्याला मग त्यांनी मला, आता मी खरं बोलतो की खोटं हे करण्यासाठी, म्हणजे हे ओळखण्यासाठी त्यांनी मला विचारलं की तुम्ही गोव्याला काय करता, गोव्याला कुठे. मी सांगितलं गोव्याला मी अमुक ठिकाणी मेरशी म्हणून एक गाव आहे तिथे मी तिथे सध्या आहे. मग काय करता. तर मी त्यांना मग सांगितलं मी सिद्धार्थ दी गोवा म्हणून एक हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये मी कामाला आहे. मी टेम्पररी तिथे काम करतो. अच्छा सिद्धार्थ दी गोवा ते कुठे आहे. तर मी सांगितलं ते ना दोनोपॉलला आहे, म्हणजे पणजीवरून पुढे गेलात वरती तर ते दोनोपॉलला हॉटेल आहे. अच्छा मग त्यांनी मला त्या हॉटेलचं वर्णन वगैरे विचारलं आणि मी त्यांना सांगितलं, म्हणजे होतं ते सांगितलं. आणि नंतर मला ते ज्यांनी मला विचारलं होतं तो साऊथ इंडियन होते, त्यांनी मला सांगितलं अरे मी ना त्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे. ते स्वतः मॅनेजर मला म्हणाले मी त्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे. म्हणजे त्यांनी कन्फर्म केलं की मी खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे. मग ते म्हणाले ठीक आहे आणि तू सर्टिफिकेट्स वगैरे जे काय आणलेले नाही आहेस तर मग जेव्हा आम्ही तुला बोलू त्यावेळेला तुला ते सर्टिफिकेट्स वगैरे सगळे घेऊन यावं लागेल वगैरे असं मला सांगितलं. ठीक आहे, समजा जर आम्ही तुला जॉब दिला तर पुढे काय करणार तू, म्हणजे मिळाल्यानंतर. म्हटलं मी पुढे मग इथे राहणार कसं वगैरे. तेव्हा त्याने मला सगळं सविस्तर विचारलं. म्हटलं नाही पुढे मग मी प्रमोशन्स घेईन वगैरे, मग माझी इच्छा आहे पुढे हे करायची जर तुम्ही मला जॉब दिला तर. म्हटलं ठीक आहे. आणि अक्षरशः त्यांनी मला जॉब तुला मिळाला आहे म्हणून त्यांनी मला कन्फर्म केलं, म्हणजे असं एकदम स्पष्टपणे नाही पण मला थोडक्यात ते जाणवलं की मला हा जॉब मिळेल म्हणून. आणि मग मी संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी मी गोव्याला आलो, परत घरी आल्यानंतर मग ॲक्च्युली मला खरं तर मुंबईमध्ये यायचंच नव्हतं. गोव्याला गेलो आणि मग सांगितलं सविस्तर असं झालं. मग 1 महिना झाला, 2 महिने गेले, काहीच उत्तर नाही. मी म्हटलं अरे ते उगाचच ते बोलवतात, एवढ्या लोकांना बोलवतात आणि मग सांगतात 1-2 लोकांना जॉब देतात, त्यांचा ते तशी प्रक्रिया असते. मला नंतर मग मी आशा सोडली, म्हटलं नाही मिळणार. आणि 2 ते 2.5 महिने झाले. 2.5 महिन्यानंतर परत पोस्टमॅन आला एन्व्हलप घेऊन. एन्व्हलप उघडला, माझ्या नावानेच एन्व्हलप आला होता. मी उघडला, बघितलं तर आतमध्ये कॉल लेटर होतं, म्हणजे तुम्हाला
तुम्ही इंटरव्ह्यू दिली, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन मेडिकलसाठी यायचं आहे. मी एवढा आनंदित झालो. म्हटलं एका बाजूने मला जायचं नव्हतं, पण दुसऱ्या बाजूने मला मेडिकलसाठी बोलवलं म्हणजे ऑलमोस्ट हा जॉब कन्फर्म आहे. मी बहिणीला सांगितलं असं असं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मुंबईला आलो. मग मी तिकडे मुंबईची मेन प्रमुख शाखा आहे, मेन शाखा तिकडे मला बोलवलं होतं. तिकडे गेलो. मग तिथे त्यांनी मला एक लेटर वगैरे दिलं. त्यांनी सांगितलं अमुक ठिकाणी तुझी मेडिकल वगैरे आहे, ती मेडिकल वगैरे करायची, त्याच्यानंतर तुझे सर्टिफिकेट्स वगैरे सगळे आमच्याकडे जमा कर, त्याच्यानंतर मग तुम्हाला आम्ही कधी जॉईन व्हायचं हे सांगू. म्हटलं ठीक आहे. मेडिकलला गेलो, मेडिकल वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला लेटर दिलं आणि मग त्या लेटरमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की अमुक अमुक दिवशी 23 सप्टेंबर ही तारीख होती. 23 सप्टेंबरला मी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जॉईन केली. आणि अशा पद्धतीत मला हा जॉब मिळाला. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे की जेव्हा मी देवाला प्रार्थना केली होती तेव्हा इतक्या कळकळीची ती प्रार्थना होती की मला काही कर पण छोटासा तरी जॉब दे, छोटीशी तरी नोकरी दे म्हणून. म्हणजे असं मोठं काही मागितलंच नव्हतं, एक छोटी नोकरी मिळाली तरी चालेल असं मी म्हणालो होतो. आणि ती कळकळीची हाक देवापर्यंत पोचली आणि मला हा जॉब मिळाला, म्हणजे अगदी सहजच मिळाला. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराकडे, तुमच्या आराध्य देवतेकडे ज्यावेळेस तुम्ही कळकळीने कोणती गोष्ट मागता, आतून अगदी स्वच्छपणे आणि अंतःकरणाने जेव्हा मागता, त्यावेळेस तो नक्कीच तुमचे हाक ऐकतो आणि तुम्हाला तुमचं ते काम नक्कीच होतं. हा माझा तरी अनुभव आहे. म्हणून मला असं वाटलं की हा माझा अनुभव आहे तुमच्यासमोर, तुमच्यापुढे शेअर करा, म्हणून हा मी तुमच्यापुढे शेअर केला. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.